जेव्हा तुम्हाला एखादी शक्ती निर्माण करायची असते, ज्याला लोक दैवी म्हणून ओळखतील आणि अनुभवतील, हे दोन मूलभूत घटक आहेत: जटिलता आणि अचूकता, ज्यामुळे त्याला सुरळीतपणे कार्य करता येतं. कोणत्याही भौतिक रूपात जर भूमितीची अचूकता असेल तर ते भौतिक रूप अगदी कमीत कमी अवरोधानं काम करतं, म्हणजे कमीत कमी घर्षण. याचाच अर्थ शक्य तितक्या सर्वोच्च पातळीची कार्यक्षमता किंवा योग्यता जे त्यानं करणं अपेक्षित आहे त्यामध्ये. जेव्हा तुम्ही एखादी शक्ती तयार करता तेव्हा त्यात सर्व स्तरांवरची जटिलता आणि भूमितीची एक सहजता असावी लागते, जेणेकरून ते सहजपणे काम करेल. किती सहजतेने किंवा किती कमी घर्षणाने ते काम करतं यावरून ठरेल की ते किती दीर्घकाळ टिकेल. तर त्या अर्थाने हे एक अखंड चालणारं यंत्र आहे. हे सर्वांसाठी आहे. कल्याण, आरोग्य, सर्वसाधारण यशासाठी थोडं जास्त प्रत्यक्ष, मी म्हणेन की ध्यानलिंगापेक्षा खूप जास्त प्रत्यक्ष रूपात.